नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीतील जी काही आपली प्रोसेस आहे, आता पुढची प्रोसेस म्हणजे जी फायनल यादी असणार आहे, कट ऑफ असणारे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी काय आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। 23 जिल्ह्यातील 3 आठवड्यात निवड यादी जाहीर करणार असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देत असणार आहे। बघा, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ओके, 23 जिल्ह्यात 3 आठवड्यात निवड यादी। 13 जिल्ह्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय पेंडिंग असल्यामुळे ते देताना येणार। पुण्याची बातमी आहे, लोकमत न्यूजपेपर ओके। बघा काय म्हणणं आहे त्यांचं की निवड यादी 3 आठवड्यात आम्ही प्रसिद्ध करणार आहेत। ही केवळ गुणवत्ता यादी असून निवड यादी असल्याचे स्पष्ट करत नरके यांनी स्पष्ट केले। सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे काय तर जी फायनल यादी आहे ती सोमवारपासून आम्ही त्याच्यावर काम करणार आहे आणि ती राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया अर्थात अंतिम यादी जाहीर करण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहे। पुढील 3 आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून अन्य 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल क्षेत्र म्हणजेच जे काही आपलं पेसा प्रकरणाच्या निकालानंतर सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं। या 23 जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल। म्हणजे 3 आठवडे कसे की आता जानेवारीचा पहिला आठवडा जर आहे तर मग जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये आपली फायनल यादी येणार आहे। म्हणजे जे काही सिलेक्शन झालेले विद्यार्थ्यांचं ते याच्यात कळणार आहे। बघा काय म्हणणं आहे त्यांचं की अजून उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा काळ गेल्याने नरके यांनी सांगितले। जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी ही परीक्षा क्रमांकानुसार जाहीर करण्यात आली आहे। ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली अशा सर्वांचे गुण या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे ओके। प्रत्येक उमेदवारासमोर त्याने संबंधित परीक्षेतील जिल्ह्याचे नावही यादीमध्ये दर्शवण्यात आलेले आहे। गुणवत्ता यादी तयार करताना एका सॉफ्टवेअरची मदत घेतल्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे ओके। हे काम पूर्णपणे सॉफ्टवेअरने केलेले असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही, म्हणजे त्याच्यात काही फ्रॉड नाही आहे रिझल्टमध्ये असं त्यांचं स्पष्ट मत आहे। तलाठी भरतीचे परीक्षेसाठी राज्यातील 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले। 4,466 उमेदवारांनी जागेंसाठी 10,41,713 एवढे अर्ज आले होते ओके। याच्यात पण काही आपल्याला डाऊट नाही आहे तर माहितीच आहे की 28 सप्टेंबरपासून तर 8 ऑक्टोबरपर्यंत ही एक्झाम झाली होती। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी आपली यादी आहे फायनल यादी आपली जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आपली फर्स्ट वीकमध्ये फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये ही आपली फायनल यादी लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स जर कोणाचे राहिले असतील तर डॉक्युमेंट्स काढून घ्या ओके। जर कोणाचं ॲफिडेविट करायचं राहिलं असेल तर ॲफिडेविट पण करून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर कुठला प्रॉब्लेम येणार नाही ओके। महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।